तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला बाळांनो जे झालं ते अतिशय जास्त महत्त्वाचं. आता आपण 2 मिनिटात बरं त्याच्या अगोदरचं लेक्चर आणि कालचं लेक्चर 2च मिनिटात रिव्हिजन करूयात. फास्ट क्विक. काय आहे सर साईज म्हणजे काय? पटपट बघा. मी आता दरवेळेस फटफट पेज पलटवतो, ते छोटं करतो जेणेकरून मला जास्त पेज पलटवायची गरज नाही. तुम्हाला दिसत असेल थोडं तुम्ही तुमची वही ओपन करा. सर साईज म्हणजे काय असतं सर? न्यूक्लियसपासून आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनचं डिस्टन्स म्हणजे साईज असते सर. बट इलेक्ट्रॉन गपचूप हिंडत नाही सर, पिसाळ्यासारखं हिंडतं सर. त्याच्यामुळे त्याचं रेडियस मोजणं फार अवघड आहे सर. आणि कधी आयसोलेटेड ॲटम एक्झिस्ट राहत नाही, हायली एनर्जेटिक असतो सर. म्हणून आपण केमिकल बॉन्डचा सपोर्ट घेतो. त्याच्यामध्ये तिघांचा सपोर्ट घेतलं. कोव्हॅलेंट, मेटॅलिक, वॅन्डरवॉल्स. सगळ्यात जास्त मोठा आहे सर वॅन्डरवॉल्स, त्याच्यानंतर मेटॅलिक, त्याच्यानंतर कोव्हॅलेंट आहे सर. आणि की त्याचं ओव्हरलॅपिंग होते आणि तो लांब असतात, हे ॲडजस्टंट असतात. आणि कॅटॅनिक रेडियसमध्ये साईज छोटी होत जाते सर, कारण की इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज वाढतो. आणि अनायनमध्ये साईज कमी होत जाते सर, अनायनमध्ये साईज वाढत जाते बिकॉज सर शील्ड इफेक्ट वाढत जातं, कारण की इलेक्ट्रॉन वाढत जातं. आणि ते एक कन्सेप्ट फार महत्त्वाचं सर, H मायनसची साईज सडनली वाढते बिकॉज तिथं प्रोटॉनच्या कम्पेअरमध्ये इलेक्ट्रॉन दुप्पट आहेत, प्रोटॉनच्या कम्पेअरमध्ये डबल आहेत सर, डबल 1:2च्या रेशोमध्ये. त्याच्यामुळे रिपल्शन जास्त होतं आणि ते रिपल्शन मिनिमाइज करण्यात त्याची साईज झपकन वाढते सर, झपकन. इव्हन सर ते Fपेक्षाही मोठा आहे, CLपेक्षाही मोठा आहे, BRपेक्षाही मोठा आहे, बट आईपेक्षा छोटा आहे. आईपेक्षा छोटं पण सगळ्यांपेक्षा मोठं, आईपेक्षा छोटं पण सगळ्यांपेक्षा मोठं. लक्षात ठेवा. असं आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस असताना काय बघा? चार्ज बघा. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस नसताना काय बघा? N बघा. Nची संख्या जास्त तर साईज जास्त. बस विषय संपला. बघा 2 मिनिटात रिव्हिजन. म्हणजे 2 मिनिटसुद्धा लागले नसेल, 1च मिनिट लागलं असेल. 1च मिनिट थांबा, मी बघतो किती मिनिट लागले. 1च मिनिट लागला सर मानू. असलं तुफानी रिव्हिजन करायला पाहिजे. तुफानी. किती मिनिट? 1 मिनिट 30 सेकंद. 1 मिनिट 30 सेकंदामध्ये तुमचं रिव्हिजन करावं. 1.5 मिनिटात रिव्हिजन. मागच्या 2 लेक्चरचं 1.5 मिनिटात रिव्हिजन. काय सोडलो का नाही? सगळं रिव्हिजन करून टाकलं. असं रिव्हिजन करायची पद्धत असते. खान रिव्हिजन करून टाकायचं. लक्षात ठेवा. पहिल्यापासून आत्तापर्यंत चॅप्टर सुरू झाल्यापासून रिव्हिजन करत राहायचं. खान आजचं जे शिकवलं ते 4-5 वाचायचं, 4-5 लिहायचं, मागचं थोडं बघून घ्यायचं. किती मिनिटाचे? 20-30 मिनिटाच्या आसपास व्हिडिओ आहेत आपले. बस स्टार्ट नाव. लक्ष द्या. आता बघा फॅक्टर अफेक्ट ऑन द रेडियस. कोणकोणते फॅक्टर आहेत जे रेडियसला अफेक्ट करतात? कोणकोणते फॅक्टर आहेत जे साईजला वाढवू शकतात किंवा साईजला कमी करू शकतात? नंबर 1 वर N म्हणजेच काय? नंबर ऑफ शेल्स किंवा ऑर्बिट. यांची संख्या जेवढी जास्त राहील तेवढी साईज जास्त राहील. विषय संपला. हे तर ऑलरेडी बघितलं आपण. नेक्स्ट आहे N वाढणे म्हणजे नंबर ऑफ ऑर्बिट वाढणे ना. ऑर्बिट वाढतील की साईज वाढत जाते ना. हो सर. नेक्स्ट शिल्डिंग इफेक्ट. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज हे तर तुम्हाला माहिती आहे. शिल्ड इफेक्ट वाढला. शिल्डिंग इफेक्ट वाढणे म्हणजेच रिपल्शन वाढणे म्हणजे साईज वाढणे. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज वाढणे म्हणजे साईज कमी होणे की अट्रॅक्शन वाढणे. हे सगळ्याच गोष्टी आपल्या झालेल्या आहेत. ह्या सगळ्याच गोष्टी आपण बघितलो. लवकर लिहून घ्या. फक्त लिहून घ्यायची गोष्ट बस. अफेक्टिंगमध्ये सगळ्या गोष्टी फक्त लिहून घ्यायच्यात. लक्ष द्या. आता पिरियडमध्ये काय होतं? पिरियडमध्ये जात असताना साईज कमी होते का वाढते? साईज कमी होते. बघा बोरॉनकडे कार्बन गेला, साईज छोटी झाली. काय साईज काय झाली? छोटी. बोरॉन एवढा मोठा असेल तर कार्बन एवढाच असतो, मग नायट्रोजन एवढाच असतो, मग ऑक्सिजन एवढाच असतो, मग फ्लोरीन एवढाच असतो. बट हॅलोजन फॅमिलीची सडनली साईज वाढते. ते सॉरी नोबेल गॅस साईज सडनली वाढते. नंतर सांगतो साईज कमी होत चालली. साईज कमी होत चालली. का होत चालली? लक्ष द्या. पहिली गोष्ट आहे इथं इन्नर इलेक्ट्रॉन सेम आहेत. ह्याच्यामध्ये इन्नर इलेक्ट्रॉन कशात मानव? ह्यांच्या सगळ्यामध्ये इन्नर इलेक्ट्रॉन जे आहेत, इन्नर इलेक्ट्रॉन सेम आहेत. इन्नर इलेक्ट्रॉन जे आहे ते सेम आहेत म्हणजे इथं शिल्डिंग इफेक्टचा प्रश्न होत नाही. आता इथे इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज स्टडी करूयात. आता बघा प्रोटॉन बघा ॲटॉमिक नंबर जेवढा असतो तेवढं प्रोटॉन असतात. ॲटॉमिक जेवढं आहे तेवढं प्रोटॉन असतात. प्रोटॉन बघा प्रोटॉन वाढत चालले का? हो. आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन वाढत चालले का? हो. प्रोटॉन वाढत चाले, इलेक्ट्रॉन वाढत चाले, ॲटॉमिक नंबर वाढत चाला, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम इन्क्रीज होत चाललं. प्रोटॉन वाढत चाले, इलेक्ट्रॉन वाढत चालले म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज वाढत जाईल, अट्रॅक्शन वाढलं आणि साईज का होईल? कमी होईल. साईज का होईल? कमी होईल. म्हणजे इन द पिरियड. कधी लक्षात ठेवा. इन द पिरियड म्हणाल किंवा लेफ्ट टू राईट म्हणाल. अक्रॉस द पिरियड म्हणाल, इन द पिरियड म्हणाल किंवा लेफ्ट टू राईट म्हणाल. साईज का होत जाते? डिक्रीज होत जाते. साईज का होत जाते? बिकॉज हे सगळं लिहून ठेवलं आहे. बस विषय संपला. बिकॉज का असं. नेक्स्ट ग्रुपमध्ये बघा. आता ग्रुपमध्ये काय होतं? ग्रुप म्हणाल किंवा टॉप टू बॉटम म्हणाल, ग्रुप म्हणाल, डाऊन ग्रुप म्हणाल किंवा टॉप टू बॉटम म्हणाल. टॉप टू बॉटम होताना सुद्धा साईज झुप वाढते. लक्षात ठेवा. कारण की N वाढतं ना. इथे N = 1 असेल तर नंतर 2 होतं, मग 3 होतं, नंतर 4 होतं. लक्षात ठेवा. N वाढत चाललं म्हणजे साईज वाढत जाणार. इलेक्ट्रॉन एंटर इन नेक्स्ट ऑर्बिट म्हणजे N मध्ये वाढतं. N वाढली की साईज वाढते. आपण आता सांगितले. म्हणजे याच ब्लॉकचा विचार केला तर पहिल्या ग्रुपमध्ये साईज वाढत चालली बाळांनो खाली जाता.
खाली साईज वाढत चालली. तर ह्या दोघांना मी कट का केलं बाळांनो? हे बघा, हलिनाचे नालायक कार्टी रॉबिनच्या सगळं फिरतीला कट का केलं मी? फ्रान्सियमला कट का केलं? कारण की तो रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे. त्याची साईज मोजलो आपण त्याची साईज, डुम करते ती. रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे, फुटून जाईल ती, आपण सगळे फुटून जाईल. त्याच्यावर त्याच्या नादा नका लागू, बाकीच्या नादा लागा. हे जर यस ब्लॉकची पहिली फॅमिली, हे दुसरी फॅमिली. आता ओव्हरऑल यस ब्लॉकचा विचार करायचा तर सगळ्यात मोठा कोण, सगळ्यात छोटा कोण? सगळ्यात छोटा लक्षात ठेवा. फर्स्ट ए ग्रुपमध्ये लक्षात ठेवा बाळांनो, फर्स्ट ए ग्रुप लक्ष द्या. फर्स्ट ए ग्रुप आणि सेकंड ए ग्रुपमध्ये कम्पेअर करतो. फर्स्ट ए ग्रुपची साईज जास्त आहे. फर्स्ट ए ग्रुपची साईज जास्त आहे सेकंड एपेक्षा, पुन्हा सेकंड एपेक्षा, कारण की पिरियडमध्ये जाताना साईज कमी होत जाते. त्याच्यामुळे हा मोठा आहे, हा छोटा आहे, 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 हा मोठा आहे, छोटा आहे, बस. मग दरवेळेस असं होतं का? नाही. इथे लक्ष द्या. बेरिलियमपेक्षा लिथियम मोठा आहे, लिथियमपेक्षा मॅग्नेशियम मोठा आहे, मॅग्नेशियमपेक्षा सोडियम मोठा आहे, सोडियमपेक्षा कॅल्शियम मोठा आहे, कॅल्शियमपेक्षा स्ट्रॉन्शियम मोठा आहे, स्ट्रॉन्शियमपेक्षा बेरियम मोठा आहे, आणि बेरियमपेक्षा मोठा बघा कोण आहे? पोटॅशियम. कम्पेअर बघा ना, कम्पेअर. इथे एनला बघून चालतं का? नाही. त्याच्यामुळे हे लिहून दिलं मी, लक्ष द्या. सो मग पोटॅशियम नंतर पोटॅशियमपेक्षा रुबिडियम मोठा आहे, रुबिडियमपेक्षा कोण? सीसियम मोठा आहे. तुम्ही खाली लिहू शकता. त्याच्यामुळे मी एक ट्रिकसुद्धा केली आहे. सुंदर नवरी, काय म्हणायचं? सुंदर नवरी. काय लिहायचं? सुंदर नवरी, सुंदर नवरी, सुंदर नवरी, सुंदर नवरी, किंवा नवरा, तुम्हाला जे म्हणा वाटलं ते म्हणू शकता. अपोजिट फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सुंदर नवरी किंवा सुंदर नवरा, हे जर तुम्हाला आलं ना, अख्खं यस ब्लॉक आपल्याकडे चॅप्टर आहे बाळांनो, 11ला यस ब्लॉक चॅप्टर आहे, आणि 2 प्रश्न पडतात नीटमध्ये. ते अख्खं चॅप्टर येईल तुम्हाला एवढं चाललं तर. आणि त्या चॅप्टरमध्ये बाळांनो 98% चान्सेस आहेत की त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीवरती प्रश्न विचारतात. आणि त्याच्या पूर्ण फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी साईजवर डिपेंड, की ते मेटल्स आहेत. मेटलचे काय असतात बाळांनो? जेवढी रिॲक्टिव्हिटी जास्त, जेवढी मेटलची साईज जास्त, तेवढं तो लवकर इलेक्ट्रॉन देतो, तेवढी त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त. त्याची फिजिकल प्रॉपर्टी त्याच्यावर डिपेंड आहे, साईजवर डिपेंड आहे. त्याचे ऑल फिजिकल प्रॉपर्टीज आणि ऑल केमिकल प्रॉपर्टी डिपेंड्स ऑन साईज. सगळा खेळ साईजचा आहे. आणि तुम्हाला जर इथं साईज समजलं, यस ब्लॉक तुम्हाला आलं, फक्त काय म्हणायचं? सुंदर नवरी, सुंदर नवरी, सुंदर नवरी, विषय संपला. नेक्स्ट चला. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, एक्सेप्शन काय? एक्सेप्शन लक्ष द्या. एक्सेप्शन आता हे बघा, एक्सेप्शन पी ब्लॉकमध्ये एक्सेप्शन आहे सर. हे बघा, पी ब्लॉकमध्ये काय एक्सेप्शन आहे? बाल गंगाधर इंडियन टिळक. खाली जाता जाता साईज वाढायला पाहिजे का? हो, असं वाटतं आपल्याला, एक्सपेक्टेड आहे. बट ह्या दोघांमध्ये घोळ. एक्सपेक्टेड काय की सर आपल्याला वाटतं गॅलियम मोठा ॲल्युमिनियमपेक्षा, नाही तसं. बट ॲक्च्युअलमध्ये ॲल्युमिनियम मोठा आहे गॅलियमपेक्षा. ॲल्युमिनियम हा मोठा आहे, त्याचं व्हॉल्यूम जास्त आहे, त्याची साईज लार्ज आहे, तो लार्ज आहे, लार्ज. आणि सगळं डी ऑर्बिटच्या पुअर शेलिंगमुळे झालं. लक्षात ठेव, लिहून घ्या एवढं फक्त. रिझन नाही तर नाही का, की एनसाठी जर रिझन लिहून दिलं नाही, त्याच्यामुळे त्याचं लिहिलं तरी काय हरकत नाही. एनसाठी ते एक्सेप्शन बी नाही करत तरी, व मी सांगतोय. नेक्स्ट, एनसाठी तेवढं सांगितलं का? नाही सांगितलं. दाखवू का तुम्हाला? हे बघा, एवढं कॅटायनानं सांगितलं एनसीआयटीनं, एवढं कॅटायनानं सांगितलं एनसीआयटीनं. नंतर आयसोइलेक्ट्रॉनिक्सचा कन्सेप्ट सांगितला. आयसोइलेक्ट्रॉनिक्सचा कन्सेप्ट सांगितल्यानंतर झालं. हे ग्रुपमध्ये काय होतं ते सांगितलं, पिरियडमध्ये काय होतं ते सांगितलं, विषय संपला त्याचा. हां, बट हे मी तुम्हाला सांगू इच्छितो इथं, एनसीआयटीचं जे कन्सेप्ट सांगू इच्छितो, काय सांगू इच्छितो, हे सांगू इच्छितो. या एकाच ग्रुपमध्ये जात असताना सडनली पहिल्यांदा झप एका ग्रुपमध्ये साईज झप डिक्रीज होते, त्याच्यानंतर डिक्रीजिंग कमी होत जातं. पहिल्यांदा साईज झप डिक्रीज होते, मग डिक्रीमेंट कमी होत जातं. त्याच्यानंतर डिक्रीमेंट काय होत जातं? कमी होत जातं. का डिक्रीमेंट कमी होत जातं हे अख्खं भारत सांगत नाही, मी तुम्हाला सांगतो. म्हणजे साईज एकदम झप एन वाढू लागलं तर साईज सुद्धा झप वाढायला पाहिजे ना. हे किती आहे? 152, तर डायरेक्ट ते 300 पाहिजे, त्याच्यानंतर तो डायरेक्ट 600 पाहिजे, असं व्हायला पाहिजे. तसं होत नाही बघा. हे 152 आहे, तर त्याचा काय 100 काय झालं? 186 झालं. त्याच्यानंतर 231 झालं. तर 231 नंतर झपकन वाढत नाही बघा. इथं 284, 262, स्मॉल इन्क्रीज. इथं झप इन्क्रीज नंतर स्मॉल इन्क्रीज, इथं झप इन्क्रीज नंतर स्मॉल इन्क्रीज. इन्क्रीमेंट हे कमी होत चालले. तर लिहू शकता शब्द तुम्ही, इन्क्रीमेंट हे कमी होत आहे बिकॉज बाळांनो खाली जाता पुअर शिल्डिंग एफ आणि डी ऑर्बिट येतात बाळांनो. लक्ष द्या, इथं कुठे लिहून ठेवतो. हां, ह्यांची इन्क्रीमेंट जे आहे, इन्क्रीमेंट ऑफ साईज काय बाळांनो? लेस आहे. इन्क्रीमेंट ऑफ साईज का होईल? लेस होऊ लागली. सुरुवातीला तर झाली, बट नंतर कमी होऊ लागली. असं का? बिकॉज तुम्ही लिहू शकता, बिकॉज बाळांनो पुअर शिल्डिंग इफेक्ट ऑफ कोण बाळांनो? डी एन एफ.
कारण की एन इज हे पिरियड नंबर एन इज इक्वल टू 1मध्ये आहे आणि एन इज इक्वल टू 1मध्ये आहे. हा 2 आहे, हा 3 आहे, हा 4 आहे, हा 5 आहे. पहिल्या ऑर्बिटमध्ये फक्त एस असतो, बट दुसऱ्यात एस पी असतो, तिसऱ्यात एस पी डी असतो. ह्याच्याकडे एस पी डी एफ आला, ह्याच्याकडे एस पी डी एफ आलं. ह्याचा फक्त एसचा डबा भरला, S1 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 आहे. रिकामे सगळे डबे आहेत. एफ डी, इथं डी आणि एफ आलं. एफची शिल्डिंग पुअर म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज वाढला. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज वाढला की साईज काय करतो, तो कमी करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे इन्क्रीमेंट काय होते, कमी होते. अख्ख्या भारतात जर याचं कोणी रिझन सांगितलं का, नाव बदलून टाकतो. लक्षात ठेव. फार कमीच जे टीचर खरं त्याच्यामध्ये रुजलं आहे ना, त्यालाच माहीत आहे. कोण एवढे एनसायटीच्या ग्राफला एक्सप्लेन करला रे, कोणी करत नाही. एनसाठी वेळ आहे का ग्राफ दिले, का दिलं असेल, कन्सेप्ट कायला पाहिजे लोकवाला पुरवला. एनसाठी लय भारी बुक आहे बरं, हेच एक रेफरन्स बुक आहे. लक्षात ठेवा, ह्याच्यापेक्षा काहीच भारी नाही. ह्याला लिहून घ्या, हे डायग्रामसुद्धा काढून घ्या. काढून घेतलं, व्हेरी गुड. काढून घेतलं तर लई चांगली आहे, नाही तर लई खराब होईल. सर इकडचं बी डायग्राम एक्सप्लेन करायचं, जेवढी डायग्राम तेवढी एक्सप्लेन करा की सर. हे बघा, इथं बघा, खाली जाता जाता साईज काय चालली, वाढत चालली. इथं साईज वाढत चालली, बरं इन्क्रीमेंट कमी होऊ लागला. यानं व्हॅल्यूच्या फॉर्ममध्ये पुट ऑन केलं आणि विशेष आपल्यासारख्या बुद्धिजीवी लोकांना कळावं म्हणून त्यानं ग्राफच्या फॉर्ममध्ये सुद्धा ठेवलं की लवकर कळावं, या डोक्यात घुसावं त्याच्यावर. आता इथं सुद्धा बघू शकता तुम्ही. आता इथं बघा, पिरियडमध्ये जाताना साईज काय होते, कमी होत जाते. पिरियडमध्ये जाताना साईज कमी होत जाते. बघा ना, साईज झूप कमी झाली, त्याच्यानंतर झूप हळूहळू कमी झाली. असं का, असं का? कारण की तिथं इलेक्ट्रॉन वाढू लागलेत ना. तिथं शेवटच्या ऑर्बिटमध्ये काय होऊ लागलं बाळांनो, इलेक्ट्रॉन वाढू लागलेत, इलेक्ट्रॉन. आणि ते इलेक्ट्रॉन वाढू लागलेत ना, तिथं थोडं रिपल्शन पण होणार. त्याच्यामुळे साईज एकदम झपझप डिक्रीज नाही होणार. काय झपझप नाही. आता इलेक्ट्रॉन जसं वाढलं लागलं तसं ते आउटर इलेक्ट्रॉन पण रिपल्शन करतात. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज आहे, बट ते थोडंसं शिल्डिंगसुद्धा आहे, रिपल्शनसुद्धा आहे. शिल्डिंग म्हणण्यापेक्षा रिपल्शनसुद्धा आहे. त्याच्यामुळे तिथं सुद्धा ह्याची जे डिक्रीमेंट आहे ते सुद्धा कमी होते. डिक्रीमेंट ऑल्सो लेस बिकॉज स्मॉल रिपल्शन. डिक्रीमेंट ऑल्सो लेस इथं लिहू शकता. डिक्रीमेंट ऑल्सो लेस बिकॉज स्मॉल रिपल्शन. डिक्रीमेंट असं करू का, खाली बाण मारू का, डिक्रीमेंट ऑल्सो लेस बिकॉज ऑफ स्मॉल रिपल्शन. हे डायग्राम काढा, लिहून ठेवा. मग बघा तुमची हवा, मग बघा तुमचं कसला हवा होईल. तुमचीच हवा असेल, तुमचीच हवा. तुमचंच पूर्व, तुमचंच पश्चिम, तुमचं दक्षिण, तुमचंच उत्तर. सगळीकडे ओनली IIBचे स्टुडंट्स, ओनली IIBचे सरांचे स्टुडंट्स. पिरियॉडिसिटी नंबर 1. लक्ष द्या. अशा प्रकारे इथं हा संपतो. इथं सगळं हे संपून जातं, सगळं शाळा. आणि NCERTमध्ये हे एक प्रॉब्लेम दिला आहे. काय दिलं आहे, MG+2 AL+2 यांची साईज सांगा. कोण लार्ज आहे, कोण स्मॉल आहे हे सांगायचं मला. लार्जेस्ट स्पेसिस कोण आहे, स्मॉलेस्ट स्पेसिस कोण आहे सांगायचं आहे. हे तुमचा होमवर्क आहे, हे तुमच्या वहीमध्ये सुद्धा लिहून ठेवा. NCERT एकदम छापून टाकायचं, छापून. सगळं तुझ्या NCERT सगळं पाहिजे, सगळं लक्षात ठेव. मी तुला असं करणार नाही. काही टीचर काय करतात, शिकवतात आणि लास्टच्या दिवशी NCERT दाखवतात. हे बाबा NCERT काय कळणार आहे ते गाबड्याला, कळतं का, नाही कळत. जसं शिकवतात ना तसं ते दाखवत काय चाललं का, लय भारी वाटतं. वा, हळूहळू थोडं खाऊ घालायचं असतं. लास्टच्या दिवशी सगळं पिरियड संपलं तर म्हणलं, हे बघ मी शिकवले, असं थोडी चालतं. त्या दिवशी ते पोरगं जाऊन कमीत कमी वाचतं, त्याच्याकडे NCERT असेल तर आपल्या सरांनी सगळं शिकवलेलं आहे, आपले सर खतरनाक आहेत. सगळे जर शिकवतात रे, NCERT जाऊन शिकवतात, कुठे शिकवणार आहेत एक्स्ट्रा, कारण नीटची एक्झामचं NCERT ओरिएंटेड आहे. हे बघा, अशा प्रकारे इथं साईज संपली, बट आपली साईज नाही संपली. आपण थोडं जास्त सांगणार आहोत. लक्ष दे. हे कळालं तुला? हो कळालं सर. एक्सेप्शन. मग NCERT एक्सेप्शन होतं का, नव्हतं. बट मी शिकवलं का, हो सर तुम्ही शिकवलात. लिहून घे लवकर गपचूप. हे पण 2 आहेत, बट या दोघांना थोडं इग्नोर केलं तर चालते, बट लिहून ठेवायला काय हरकत नाही. बट हे महत्त्वाचं एक्सेप्शन आहे, लिहून ठेव लवकर. P ब्लॉकमध्ये एक्सेप्शन आहे. आता हे D ब्लॉकचं एक्सेप्शन. ये कुणाचं एक्सेप्शन आहे, D ब्लॉकचं एक्सेप्शन. मग D ब्लॉकच्या एक्सेप्शनमध्ये काय आहे, D ब्लॉकच्या एक्सेप्शनमध्ये आहे बाळांनो, हे बघ, D ब्लॉकच्या 3D 4D 5D. 3D पेक्षा मोठा 4D आहे, 4D पेक्षा मोठा 5D आहे, असं वाटतं पोरांना. बट आहे सुद्धा कुणासाठी, सगळे या लग्नाला AC सरांच्यासाठी आहे. सगळ्यापेक्षा मोठं स्कॅन्डियमपेक्षा एट्रियम मोठा, एट्रियमपेक्षा लॅन्थनम मोठा. बट त्याच्यापुढे लॅन्थनमचा ॲटॉमिक नंबर कोणी ऑब्झर्व केलंच नसेल तर मी करून दाखवतो. लॅन्थनमचा ॲटॉमिक नंबर 57 आहे, बट ह्या पठ्ठ्याचा ॲटॉमिक नंबर 72 आहे. म्हणजे इथं जवळपास 14 एलिमेंट मुरलेले आहेत.
ह्या 14 एलिमेंट म्हणजेच लॅन्थनाइड्सचे एलिमेंट, आणि त्या लॅन्थनाइड्सच्या एलिमेंट्समध्ये कॉन्ट्रॅक्शन होतं. एवढं जास्त लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन होतं की त्यांचा इफेक्ट पुढच्या एलिमेंटवर होतो, आणि पुढच्या एलिमेंटला पोस्ट लॅन्थनाइड एलिमेंटमध्ये, लक्षात ठेवा पूर्ण 5Dच्या एलिमेंटला पोस्ट लॅन्थनाइड एलिमेंट्स म्हणतात. काय म्हणतात? पोस्ट लॅन्थनाइड एलिमेंट्स म्हणतात. पोस्ट लॅन्थनाइड एलिमेंट कोणाला? 5D सिरीजला. कोणाला? 5D सिरीजला. 5D सिरीजला पोस्ट लॅन्थनाइड एलिमेंट म्हणतात. पोस्ट लॅन्थनाइड, आणि त्यांच्यामध्ये लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन होतं. लक्षात ठेवा. आता इथं फिरोजमध्ये सुद्धा लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन होतं. इथून सगळ्यामध्येच हळूहळू फक्त कमी होत जातो, आणि एवढी साईज डिक्रीज होते की वरच्या सोबत सेम होते, आणि मग 4D एलिमेंट आणि 5D एलिमेंटची साईज सेम. ह्या 4D 5Dचे सेम 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 सेम, आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्यांना काय म्हणतात? सेम साईज. त्याच्यामुळे सगळ्यांना केमिकल ट्विन्स म्हणतात. काय म्हणतात? केमिकल ट्विन्स म्हणतात. काय म्हणतात? केमिकल ट्विन्स म्हणतात. लक्षात ठेवा, परीक्षेत विचारतात खालील कोणत्या एलिमेंटची साईज सेम आहे, तर तू पटकन व्हायला पाहिजे. हे बघ, ती गेली उडत, जरा हाप मूड, नको बघू टाकल्या, मोठा वाईट, टाक रे. नंतर इथं काय? फिरोज जाऊ द्या, रोज म्हणायचं. जरा हाप मूड, नको बघू टाकल्या, मोठा वाईट, टाक रे, आणि नंतर रोज. टाक रे, रोज टाक रे, रोज टाक रे, रोज टाक रे. काय टाक रे? रोज टाक रे, फुल टाक रे. साईज सेम, केमिकल प्रॉपर्टी, त्यांना केमिकल ट्विन्स म्हणतात. काय म्हणतात? केमिकल ट्विन्स म्हणतात. ते परीक्षेत विचारलं जातं, आणि सगळं डबल शिकायला भेटेल. कुठं? हे लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन, डी आणि एफ ब्लॉक 12वीचं चॅप्टर आहे. मी तुला आजच सांगतोय. पिरियॉडिसिटी मी तुला मागे सांगितलं. पिरियॉडिसिटी हे केमिस्ट्री तर आहेच आहे, ते सगळीकडेच आहे. आता इथं बघ, नोबेल गॅस फॅमिलीमध्ये P6 झालं आणि D10 झालं की सडनली साईज काय होतं? इन्क्रीज होतात. सडनली साईज काय होतं? ते इन्क्रीज होतात, कारण की सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड होतात. सगळे इलेक्ट्रॉन काय होतात? पेअर. आणि सगळे इलेक्ट्रॉन पेअर झालं की मग मानवतेची साईज काय होते? अचानक वाढते. साईज काय होते? अचानक इन्क्रीज होते. काय होते? इन्क्रीज होते. काय होते? इन्क्रीज होते. लक्षात ठेव. म्हणजे आता खालीकडे आपण काय म्हणतो? साईज काय होत चालली? डिक्रीज झाली, बट इथं अचानक वाढते, आणि याची साईज ह्याच्यापेक्षाच मोठी नाही, तर त्याची साईज त्याच्यापेक्षाही मोठी आहे. लिथियमपेक्षाही मोठी आहे. हे सोडियमची पेक्षा मोठा आर्गॉन आहे, बट त्याच्यानंतर हे असं होत जातं, त्याच्यापेक्षा तसं होत जातं. ह्या दोघांमध्ये मोठे आहेत, कारण हे तुला माहीत आहे की किती मोठं आहे? बेरियमपेक्षा मोठा आहे. त्याच्यामुळे इथं बदलतं कार्यक्रम इथं. बट हे लिथियमपेक्षा निऑन मोठा, सोडियमपेक्षा आर्गॉन मोठा. हे लिहून ठेवा फास्ट. हे पण अतिशय जास्त महत्त्वाचं आहे. परीक्षा विचारतात की इथपर्यंत साईज डिक्रीज, बट इथे इन्क्रीज. म्हणजे सगळ्यात छोटी फॅमिली ही आहे हॅलोजन फॅमिली. लिहून घे फास्ट, ह्या लेक्चरमध्ये संपवून टाकायचं आपल्याला. हे एक्स्ट्रा आहे. हे 3D सिरीज आहे. ही 3D सिरीज, आणि या 3D सिरीजमध्ये 3D सिरीज आता हे एक्स्ट्राच आहे बरं. आपल्या बुकलेटमध्ये MCQमध्ये शिकवतो. NCERTत आहे का नाही? बट हां, पिरियॉडिसिटीचे NCERTत नाही, बट हे बरी 12वीच्या D ब्लॉकच्या NCERTत आहे. D ब्लॉकच्या NCERTत आहे, म्हणजे आजच शिकून ठेवतोय. आपल्या ह्या चॅप्टरमध्ये नसेल तर बाई, अरे केमिस्ट्री चॅप्टर कुठं ना कुठे येणारच आहे, पण भविष्यात ते बीड सोपं जाईल म्हणून आज सांगतो मी तुला. हे बघ, सगळे या स्कूटीवर, हे बघा, स्कर्टी वक्रमण फेकुणी कुंजे, ह्याच्यामध्ये सुरुवातीला साईज, हे बघ, हे पिरियडच आहे ना, पिरियडमध्ये साईज कमी होत जाते, बट सुरुवातीला पिरियडमध्ये साईज झपझप कमी होते, त्याच्यानंतर जवळपास थोडं कॉन्स्टंट राहते, आणि नंतर वाढते. असं का? नंतर वाढते त्याच्या मागे रिझन तर माहिती आहे तुम्हाला. ते D10 आहे. आत्ताच मला D10ची साईज सडनली वाढते. नंतर ह्या मधल्यांची साईज जवळपास सेम का राहते? हे बघ ना, याची साईज बघ ना, 44, 32, 22, 18, 17, 16, 15 जवळपास सेम, नंतर वाढली भस्कन. असं का? कारण की मला ह्यांच्यामध्ये इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज आणि शिल्डिंग इफेक्ट सेम असतात. इथपर्यंत इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज जास्त आहे ॲज कम्पेअर टू शिल्डिंग. इथं दोघं सेम होतात, त्याच्यामुळे साईज जवळपास सेम. आता इथं अचानक काय होतं? रिपल्शन जास्त होतं, म्हणजे शिल्डिंग इफेक्ट जास्त होते, त्याच्यामुळे साईज वाढते. लिहून ठेवा. ह्याच्यामध्ये खरं तर रिझन वेगळा आहे, बट हे रिझन लिहून ठेवायला काय हरकत नाही, लवकर समजतो म्हणून सांगतोय. आणि दुसरं रिझन सांगायला गेलो तो विनाकारण डोसकाला टेन्शन येईल तुमच्या. हे रिझन मस्त आहे, लिहून घ्या. बट इथं आहे का ना? नाही, हे पुढच्या कामासाठी आहे. पुढच्या इथल्या नाही, पुढल्या कामासाठी. लक्ष द्या. हायड्रेटेड आयन काय असतं? लक्ष द्या. आता मला सांगा, हलिनाची नालायक कार्डी रॉबिनच्या सगळं फिरती कोण मोठा आहे? सीसीएम मोठा आहे. फिरतीच्या नादात तर लागत नाही आपण, तो रेडक्ट एलिमेंट आहे. बट त्यालाच जर मी पाण्यात टाकलं, लक्ष द्या, त्यालाच मी त्याच्या गॅसेस आयॉनला बरं, त्याला नाही, त्याच्या गॅसेस आयनला जर मी पाण्यात टाकलं, तर लक्षात ठेवा, कुठलाही गॅसेस आयन, तो मे बी कॅटायन असेल किंवा आयन असेल, कुठल्याही गॅसेस आयनला मी पाण्यात टाकल्यानंतर त्या पाण्याचं आणि त्याचं जे इंटरॅक्शन असतं ते बाळांनो होत असताना एनर्जी रिलीज होते. एनर्जी काय होते? रिलीज होते. त्या दोघांच्या इंटरॅक्शनच्या वेळेस जी एनर्जी रिलीज होते त्याला हायड्रेशन एनर्जी म्हणतात. काय म्हणतात त्याला? हायड्रेशन एनर्जी म्हणतात. मग सगळ्यात जास्त हायड्रेशन एनर्जी, आणि जे एक वाक्य लागतं, आपण मराठीत लिहून ठेवायला लागतो पोरांना, मराठीत वाक्य लिहून ठेवायला लागतो. कुठं गेलं ते वाक्य? भेटतच नाही मला. कुठे गेलं तो वाक्य? लिहून ठेवलं का नाही लिहून ठेवलं का? चल इथंच लिहून द्यायला तुला.
त्याच्यामध्ये वाक्य लिहून ठेवायला होतं मुलांना. काय? जो छोटा, जनरली असं बघायला गेलं तर हा छोटा आहे. जो छोटा वो पाणी में मोठा. जो छोटा, इथं तू मराठीतून वाक्य लिहून ठेव. तू इथं मराठीतून वाक्य लिहून ठेव. इथं मस्त लिहून ठेव, ढगढग करून इथं वाक्य लिहून ठेव. जो छोटा वो पानी में मोटा. इथं वाक्य लिहून ठेव. जो छोटा वो पानी में मोटा. जो छोटा वो पानी में मोटा म्हणजे त्याच्या हायड्रेटेड आयॉन जो आहे तो लार्ज आहे. इथं ॲक्वियस लिहिलं की संपलं. लक्ष द्यायचं, ॲक्वियस शब्द आले की ते हायड्रेटेड म्हणून समजायचं. त्यांना तुला सांगायची गरज भासून ते ॲक्वियस शब्द लिहिलंय म्हणजे ते हायड्रेटेड आहे. ॲक्वियस शब्द लिहिलंय म्हणजे ते हायड्रेटेड आहे. ॲक्वियस शब्द लिहिले म्हणजे ते हायड्रेटेड आहे. हायड्रेटेड. जो छोटा वो पानी में मोटा, मोटे की मोबिलिटी कम, कंडक्टिविटी कम. लिहून ठेव तिथं. जो छोटा वो पानी में मोटा. जो छोटा वो पानी में मोटा, मोटे की मोबिलिटी कम, कंडक्टिविटी कम. तेवढं मराठीतून मस्त लिहून ठेव, विषय संपला तुझा. जो छोटा वो पानी में मोटा, मोटे की मोबिलिटी कम, कंडक्टिविटी कम. ह्याच्यावरती नीटमध्ये ऑलरेडी एक वेळेस प्रश्न पडलेला आहे. एवढे एकच शब्द तुझं सगळं कन्सेप्ट क्लिअर करून टाकतो. जो छोटा वो पानी में मोटा. आपण आपलं कॉमन कन्सेप्ट लावायचं आणि जे छोटा आहे ते बघायचं. ते छोट्याची मोबिलिटी मानव त्याची हायड्रेटेड आयनची साईज जास्त असते, कारण की तो जास्त मानव लेअर तयार करतो. जेवढं तो छोटा असेल तेवढं तो जास्त लेअर तयार करतो पाण्यासोबत, म्हणजे तेवढी तो एनर्जी रिलीज करतो. जेवढे जास्त लेअर करल तेवढी ती एनर्जी तेवढी रिलीज करल, आणि जेवढी जास्त लेअर करल तेवढी साईज त्याची वाढली. त्याच्यामुळे जो छोटा वो पानी में मोटा, मोटे की मोबिलिटी कम, कंडक्टिविटी कम. हे एक सेंटेन्स धुवाधार बॅटिंग. हे एक सेंटेन्स धुवाधार बॅटिंग. एवढं लिहून घ्या फास्ट. लिहून घ्या. हे हायड्रेटेड एनर्जी कशी असते ते सांगत बसलेलं आहे. मला नाही वाटतं त्याची काय गरज आहे, अजिबात गरज नाही. सगळ्यात शेवटीला हे सांगून लिहून ठेवा. काय लिहून ठेवता? लिहून ठेवा की ह्या चॅप्टरमध्ये, ह्या पिरियॉडिक टेबलच्या कन्सेप्टमध्ये सगळ्यात लार्जेस्ट फॅमिली फर्स्ट ए ग्रुप आहे. फर्स्ट ए ग्रुप कोणता ग्रुप? फर्स्ट ए ग्रुप. फर्स्ट ए ग्रुप पिंकी किंवा फर्स्ट ए ग्रुप. सगळ्यात स्मॉलेस्ट कोण आहे? हॅलोजन फॅमिली. सेवन्थ ए ग्रुप. सगळ्यात मोठा एलियम सेसियम. फ्रान्सियम म्हणू शकता, कारण की रेडिओक्टिव्ह म्हणून त्याला बघत नाही, बट जनरली सेसियम म्हणायला हरकत नाही. सगळ्यात छोटा हेलियम म्हणू शकता. आनायनमध्ये आनायनला एवढंच घ्यायची नाही, एवढं दोनच लिहून घ्या बस. हे कॅटायन आनायन करायची गरज नाही. फक्त फॅमिली कोणती, एलिमेंट कोणता एवढंच विचारलं जातं. फॅमिली कोणती आणि एलिमेंट कोणता. बाकीचे छोट्या गोष्टी आहेत. लिहून घ्या, वाटलं तर लिहून घेऊ शकता, तुमची मर्जी. ओके. आता हे सगळे आत्तापर्यंत शिकलेले कन्सेप्ट आहेत. आपल्याला खरं तर सिंगल बॉन्डच बघायचा असतो, डबल बॉन्ड नाही. एन जेवढं जास्त तेवढी साईज जास्त, शिल्डिंग जेवढं जास्त तेवढी साईज जास्त, निगेटिव्ह चार्ज जास्त साईज जास्त, पॉझिटिव्ह चार्ज जास्त साईज कमी, इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज जास्त साईज कमी. बॉन्ड ऑर्डर जेवढं जास्त तेवढी साईज कमी. बॉन्ड ऑर्डर बघायचं नाही. एनसाठी म्हणलं फक्त सिंगल बॉन्ड बघा, डबल टेबल बघू नका. विषय संपला. ओके. आता हा तुमचा होमवर्क आहे. होमवर्क कंप्लीट करा. ह्याला आन्सरला बघू नका. हे आन्सर बघू नका तुम्ही. हा आन्सर बघितला तर बघा, तुम्हाला आन्सर बघू नका तुम्ही. आन्सर बघू नका बाळांनो. माझी इच्छा आहे की तुम्ही आन्सर बघू नये. आन्सर बघू नये तुम्ही. सर तुम्ही किती खोडा, मी आज ऑलरेडी आन्सर बघितलं म्हणून चाललं, नाही तर हे आन्सर अजिबात बघायचं नाही. हे तुमचा होमवर्क आहे, उद्या कंप्लीट करून यायचं आहे. सर हे गेल्या मी बघतो. बघा आन्सर. सर तुम्ही बघा. तुम्ही आता आन्सर बघतो. बघितलं सर मी. पॉज करून बघतो आन्सर. बघा तुम्ही. हे बघा आन्सर बघू नका. हे आन्सर तुम्ही बघू नका अजिबात. सर बघितलो आम्ही आन्सर. हे तुमचा होमवर्क आहे उद्याचा. ह्याचा आन्सर इथं आहे होतं. बघितलं असेल तर चांगली गोष्ट आहे. मागे जाऊन आन्सर बघून करेक्ट आहे का चेक करू शकता लगेच तुरंत. हे बघा, बघू शकता नाही तर. बट माझी इच्छा आहे की तुम्ही स्वतः करायला पाहिजे. आणि आय होप की तुम्ही अभिजित सरांचे स्टुडंट आहात. माझं मन दुखणार नाही. बघून नाही लिहायचं, न बघता लिहायचं, मग ते बघायचं. समजलं नाही तर मला विचारा. हम अभी जिंदा है मेरे दोस्त. चल माझ्यासोबत काय म्हणणार? थिंक नीटच्या अगोदर एवढं लिहून घे. एवढं लिहून घे. मस्त छान. एकदा साईज समजली की सगळं समजतं. आणि उद्या मी सांगणार नाही, डायरेक्ट उद्या मी रिव्हिजनसुद्धा करणार आहे. डायरेक्ट मी आयोनायझेशन याची स्टार्ट करणे करायचं, किंवा रिव्हिजन करू बी शकतो. उद्याचं डिपेंड आहे सगळं. पण एवढं लिहून घे. मन माझ्यासोबत काय म्हणणार? थिंक नीट, थिंक आय बी.